उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात आता बैठक सुरू झाली आहे। जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। तसंच संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव सुद्धा उपस्थित राहिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे। शिवसेना भवनातल्या बैठकीनंतर रात्री सुद्धा मुंबईतला ताज लँडमध्ये आमदार आणि खासदारांसाठी उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। तर आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले। शिवसेना भवनाच्या बाहेर ते आहेत। कृष्णात, बैठकीला सुरुवात झालेली आहे का? अर्थातच ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आणि मनसे सोबतच्या युतीच्या दृष्टीने। सोबतच स्नेहभोजनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। मनश्री, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर नेते यांची बैठक सध्या शिवसेना भवन या ठिकाणी सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित असलेल्या बैठकीला सर्व पदाधिकारी आहेतच उपस्थित। त्याचबरोबर संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव हे नेते देखील उपस्थित आहेत। त्यामुळे या बैठकीकडे एक विशेष महत्त्व आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या तयारीच्या दृष्टीनं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर कालच वर्धापन दिन सोहळा संपन्न झालेला आहे। त्या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे मनसेसोबत जाण्याचे आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे नेमका काय आदेश देतात, कारण जर मनसेला सोबत घेतली तर काय समीकरणं राहतील आणि मनसेला सोबत घ्यायची असतील तर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची भूमिका काय राहू शकते आणि इतर प्रत्येक जिल्हावार काय परिस्थिती राहू शकते, रणनीती राहू शकते आणि एकंदरीतच त्या जिल्ह्यामध्ये कुणाकुणासोबत युती होणं गरजेचं आहे। कारण एखाद्या तालुक्यात पंचायत समितीमध्ये कुठल्या पक्षाला सोबत घेतलं तर आपला आणखी जास्त फायदा होऊ शकतो। जिल्हा परिषदेला कशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं, नगरपालिका आहेत, महापालिका आहेत आणि खास करून मुंबई महापालिकेच्या दृष्टीने देखील या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। आणि त्यानंतर रात्री सर्व आमदार आणि खासदार यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे। बांद्राच्या ताज लँड्स हॉटेल या ठिकाणी यावेळी बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मनश्री, नक्कीच कृष्णात, या बैठकीवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या बातमीबद्दल।